मंडळी नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. बदलापूर शहरात खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न जो आहे तो बदलापूरकर विचारताना पाहायला मिळतात. कारण सध्या मी उभा आहे बदलापूर पश्चिम येथील चिंतामणी चौकात. खरं तर हा अतिशय महत्वाचा असा परिसर मानला जातो, कारण इथूनच मुरबाड असेल किंवा इतर महत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी सोय असते. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खड्ड्यांचे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या ठिकाणी अनेक नागरिकांना जो आहे तो आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रकारे या ठिकाणी खड्डा असल्याने अनेक जे वाहन चालक असतील त्यांना या ठिकाणी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. याच विषयी आवाज उठवला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र गट पवारचे उपाध्यक्ष समीर तोंडकर यांनी. खरं तर आपल्यासोबत स्वतः ते असणार आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल? शहरात अशा प्रकारे ठिकठिकाणी पूर्ण शहरात खड्डे पाहायला मिळतात. या ठिकाणी देखील एक मोठा खड्डा आहे, वाहतूक कोंडीला मोठी समस्या होते. काय प्रतिक्रिया असेल? थोड्या दिवसापूर्वी समोरच्या मुलीचं काम चालू होतं, पण तिथलं स्थानिक पदाधिकारी कोणी बोला मागत नाही की ते थोडंसं माल मटेरियल टाकून खड्डे पूजे म्हणून. टोटल दुर्लक्ष आहे, भ्रष्टाचार आहे, कोणी बोलायला मागत नाही. खड्ड्याची दुरवस्था अशी आहे, स्थानिक पदाधिकारी नेते काही लक्ष देत नाहीयेत. हे बघा स्थानिक याच्यात पैसे देणार का यांचे फोटो घ्या. पाहू शकतो की कशा प्रकारे नागरिकांना जो आहे तो या ठिकाणी त्रास होतो. रिक्षा चालक असतील किंवा इतर वाहन चालक असतील यांना मोठ्या संख्येने या ठिकाणी त्रास होतोय. खरं तर गजबजलेला आणि महत्वपूर्ण असा हा रस्ता मानला जातो. इथूनच टिटवाळा असेल, मुरबाड असेल, यासाठी महत्वाचे जे मार्ग आहेत ते या ठिकाणावर असतात. परंतु सध्या मी उभा आहे चिंतामणी चौक परिसरामध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने आपल्याला खड्डे पाहायला मिळतात. काही स्थानिक रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल? तुम्ही देखील या ठिकाणावर ऑटो चालवतात, कशा प्रकारे समस्या तुम्हाला उद्भवते? आम्हाला समस्या काय बोलतो, खड्डे आहे का त्याच्यामुळे आमच्या कंपाऊंडला त्रास होतो. आमचं ऑपरेशन मध्ये झालं, आम्ही अटॅकवाले पेशंट आहे. आम्ही गाडी चालवतो, पण ते खड्डे असे कधीपासून होत नव्हते, आता झाले. पण ते कधीपासून झाले, 4 महिने झाले ते खड्ड्यात असंच आहे. त्या गोष्टी आम्ही काय बोलतो, खाली खड्डा आम्हाला मिटून द्या, बाकी काय नाही. एक खड्डा मोठे, पुढे नदीचे इथे पण खड्डे आहेत. प्रशासन दुर्लक्ष करत आहे, प्रशासन बघत नाही, काय करणार, तिथे कोण लक्ष नाही देत. आता निश्चितच जर आपण पाहिलं तर अनेक नागरिकांना, अनेक रिक्षा चालकांना मणक्याचे आजार असतील किंवा इतर आजार असतील या खड्ड्यांमुळे होतात. तसे वाहनांचं देखील मोठ्या संख्येने नुकसान होतं. कशा प्रकारे निषेध कराल आणि पालिका प्रशासनाला काय आवाहन कराल? त्वरित याची दखल घेण्यात यावी. आता गणपतीचे पण आगमन होतंय, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने त्वरित त्याची दक्षता घेऊन पडावर काम करून घ्यावी, जेणेकरून रहिवाशांना प्रवास सुखरूप होईल. बस. निश्चितच खरं तर महत्वपूर्ण असा हा चौक मानला जातो. या ठिकाणी शाळेच्या बसेस असतील, रिक्षा चालक असतील किंवा जे पर्यटन मुरबाड क्षेत्रात येतात किंवा मुळगावचा खंडोबा असेल, त्या ठिकाणी येण्यासाठी हा महत्वपूर्ण असा मार्ग आहे. परंतु याच ठिकाणी खड्डे असल्याने नागरिकांमध्ये कुठेतरी आता रोष निर्माण होतोय. आणि याच विषयी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आवाज उठवला आणि लवकरच प्रशासनाला ते निवेदन देखील याविषयी देणार आहेत. तर प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या खड्ड्यांचं काम पूर्ण होत आहे का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोनवणेसह मी अनिकेत. ठळक वार्ता, बदलापूर.